नमस्कार. महिला प्रबोधन मंडळ नागपूर द्वारे आयोजित संस्कार कवच या मालिकेअंतर्गत मी सौ उर्मिला राजदेरकर मुलांनो आज तुम्हाला ऋषी परंपरेमधील पुढील ऋषींच्याबद्दल माहिती सांगणार आहे. मागच्या वेळेस आपण सुयज्ञ यांच्याबद्दल माहिती पाहिली होती. आता आपण पुढील माहिती पाहूया. कौशिक गोत्रामध्ये उत्पन्न झालेले गाधी राजाचे पुत्र विश्वामित्र यांच्याबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. हे महान धर्मात्मा होते. त्यांचे तेज, सामर्थ्य, प्रचंड ज्ञान आणि त्यामुळेच त्यांच्याजवळ एक महान शक्ती होती. अधर्मी, दुष्ट पण तपोबली अशा रावणाशी धडक देण्याचे धाडस रघुवंशात होऊन गेलेल्या अनरण्या यांनी सुद्धा केलं होतं, पण तो प्रयत्न अयशस्वी ठरला. म्हणून तसेच धाडस त्यापुढे कुणीही केले नाही. विश्वामित्रांनी मात्र रावणाचे अधर्मी साम्राज्य संपविण्याचा संकल्प केला आणि तो पूर्णत्वास नेला. या संकल्पपूर्तीसाठी वंशपरंपरेने शूरवीर, नीतिमान, धार्मिक, सत्यप्रतिज्ञा अशा सर्व गुण संपन्न रामांना यज्ञरक्षणाचे निमित्त करून त्याने आपल्याबरोबर घेऊन गेले. वाटेत चालून चालून थकलेले रामलक्ष्मण रात्री झाडाखाली झोपले. सूर्य वर उगवतोय तरी ते झोपलेच आहेत, म्हणून राम लक्ष्मणांच्या केसातून माता कौसल्येप्रमाणे प्रेमाने हात फिरवीत विश्वामित्र म्हणतात, कौसल्या सुप्रजा राम पूर्वसंध्या प्रवर्तते, उत्तिष्ठ नरशार्दूल कर्तव्यम देवमानिकम. म्हणजेच बाळांनो, आता प्रातःकाल झाला आहे, उठा आणि स्नान संध्या आटोपून पुढील प्रवासाला चला. असे म्हणत कठोर तपी विश्वामित्र प्रभू रामचंद्राचे आणि लक्ष्मणाचे त्यावेळेस आईच झाले होते. पुढे बला अतिबला नामक महान विद्या, मंत्र, तंत्र, अस्त्र शस्त्रांच्या अनेक विद्या, इंद्राचे वज्र, शिवाचे त्रिशूल, ब्रह्माचे ब्रह्मशीर, धर्मकाल, वरुणपाश, अग्नी, पिनाक आणि नारायणशास्त्र, सोमास्त्र, मनुचे शीतेशू नामक अस्त्र एवढे एकाच व्यक्तीत संग्रहित करणे देवतांनाही कठीण आहे. परंतु ते सर्व रामांना समर्पित करून त्यांना अतुल सामर्थ्यवान आणि तेजस्वी बनवण्याचे काम विश्वामित्रांनी केले होते. मिथिलेकडे जाताना ज्या प्रांतातून ते जात होते तेथील राजे, राजवंश, नरवानर, पशुपक्षी, वनसंपदा, वृक्ष, त्यांची फळे, औषधी गुण, दऱ्या, डोंगरे, नद्या, सरोवरांची सर्वत्र माहिती सांगून भारताचे भौगोलिक ज्ञानही विश्वामित्रांनीच प्रभू रामचंद्रांना दिले होते. गंगावतरण सांगताना रामाच्या पूर्वजांची दैदिप्यमान वंशांची त्यांनी माहितीही त्यांना दिली होती. स्वतःच्याही गोत्रजांचा गाथा सांगताना आपल्या कुळाची कीर्ती प्रकाशित करणारी त्यांची मोठी बहीण, जिचं नाव कौशिकी होतं, तिच्याबद्दलही विश्वामित्रांनी प्रभू रामचंद्रांना सांगितलं होतं. विश्वामित्रांची मोठी बहीण ही कौशिकी ती सर्वांवर मनापासून प्रेम करणारी असल्याने तिने केलेल्या तपाचे फळ देण्यासाठी ब्रह्मदेवाला तिने मला जलरूप द्या, म्हणजे नदी बनवा, मला मुक्ती आणि कुठलाही लोक नको, मी सर्व जीवांची तहान भागवून तृप्ती देण्याचे काम करेन असा वर मागितला. त्यामुळेच बिहारकडून नेपाळकडे वाहणारी कौशिकी म्हणजेच कोसी नदी भूतलावर अस्तित्वात आली आणि हीच ती कौशिकी विश्वामित्रांची बहीण. विश्वामित्र त्या काळाचे चालते बोलते विश्वकोशच होते. भारताच्या सांस्कृतिक इतिहासाचे अभ्यासक होते. एवढे मोठे ज्ञान ज्या व्यक्तीने ऐकले असे प्रभू रामचंद्र आपण सर्वांनाच परिचित आहेत. त्याचे ते प्रत्यक्ष प्रमाण आहे. याच कारणाने कौशिकी गोत्री ज्ञानिकवींनी रचलेली रामरक्षा स्तोत्रसुद्धा आपण ऐकतोच. श्रीरामाचे ऐहिक आणि परमार्थिक वैभव
व कीर्ती अगदी दिगंतात पसरलेल्या व युगानुयुगे रामचरित्र सर्वांसाठी आदर्श करणारे असे चरित्र बुधकौशिक म्हणजेच विश्वामित्र व ब्रह्मज्ञ वसिष्ठ या 2 गुरुजींनी घडविले. अशा या विश्वामित्र गुरूंना माझे शतशः नमन.